नी सा गा पानी पानी गा पा पद पद गा नी सा नी सा गा पानी पानी गा पा पद पद गा नी सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या जीवनकार्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ औषध तज्ञ होते. त्यांनी केलेल्या पेनिसिलिनच्या शोधाबद्दल व त्यांच्या प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना 1945 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यक क्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीव घेणाऱ्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलिनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चुकून पेनिसिलिन नामक बुरशी येऊन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते, परंतु त्यावेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलिन ही बुरशी जीवाणूसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला. विद्यार्थी मित्रांनो, अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म 6 ऑगस्ट 1881 साली लोकफेल्ड, स्कॉटलंड येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, 1928 सालच्या सप्टेंबर महिन्यात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावला. 1928 सालच्या सप्टेंबर महिन्यात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लावला असून कालांतराने पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिकची उभारणी झाली आणि 1955 साली पेनिसिलिनचे उत्पादन देशात सुरू झाले. पेनिसिलिनच्या शोधाला 90 वर्ष झाली. त्या निमित्ताने 1928 सालच्या सप्टेंबर महिन्यातील एक सकाळ 1:50 कडे झुकणारी व्यक्ती लगबगीने लंडन मधल्या सेंट मेरी इस्पितळात आपल्या प्रयोगशाळेकडे चालली होती. एका मित्राच्या विनंतीवरून त्याला मदत करण्यासाठी कुटुंबियांसोबत घालवत असलेली सुट्टी सोडून ती व्यक्ती प्रयोगशाळेत आली होती. आत शिरताना त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती की सुट्टी सोडून येण्यामुळे जगाचा इतिहास बदलणार होता. प्रयोगशाळेत शिरताच त्या व्यक्तीने आपल्या टेबलावरील सुट्टीवर जाण्यापूर्वी ठेवलेल्या जीवाणूंच्या वाढीसाठी वापरल्या गेलेल्या जुन्या काचेच्या खास तऱ्हेच्या काचेच्या बशा तपासून फेकण्याचे काम सुरू केले. त्या फेकता फेकता एक बशी हातात घेताच ती व्यक्ती थांबली. अरेच्चा, हे काहीतरी वेगळेच दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, झाले असे होते की सुट्टीवर जाण्यापूर्वी ते जखमेतल्या पू मधून काढलेल्या एका जीवाणूवर काम करत होते. त्या जीवाणूंची वाढ असलेल्या काचेच्या बशा त्यांनी तशाच त्यांच्या टेबलवर ठेवल्या होत्या. आता सुट्टीनंतर त्यांच्यावर हिरवट रंगाची बुरशी वाढलेली होती आणि त्या बुरशीच्या वाढीमुळे तिच्या जवळपास असणारे जीवाणू नष्ट झाले होते. बुरशी किंवा जीवाणूंच्या काचेच्या बशीतल्या वाढीच्या जवळपास इतर जीवाणूंची वाढ न होणे हे नेहमीच असले तरी जीवाणू अशा तऱ्हेने नष्ट होणे हे नवीनच होते. ही व्यक्ती म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग. हे निरीक्षण म्हणजे पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध हे सांगण्याची आवश्यकता नाही. या महिन्यात या घटनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. या काहीशा अपघाताने लागलेल्या शोधामुळे माणसाला जंतू संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी एक नवीन हत्यार मिळाले आणि प्रतिजैविकांच्या युगाला उदय झाला. विद्यार्थी मित्रांनो, या निरीक्षणापासून पेनिसिलिनचा प्रत्यक्षात वापर होण्यासाठी 10 ते 12 वर्षे जावी लागली. त्या काळात जंतू संसर्गावर कुठलाही विश्वासार्ह उपाय उपलब्ध नव्हता. अगदी साधे खरचटणे किंवा काटा टोचून झालेल्या जखमेत जंतू संसर्ग होऊन माणसे दगवायची. त्यामुळे अशा जंतूंना हमखास मारणारे एखादे रसायन म्हणजे दैवी देणगीच होती. सुरुवातीला खूप उत्साहाने फ्लेमिंगचे हे निरीक्षण आपल्या सहकाऱ्यांना दाखवले, पण त्यांना अगदीच थंड प्रतिसाद मिळाला. याचे एक कारण म्हणजे या आधीचा त्यांच्या माणसांच्या अश्रू, लाळ आणि नाकातल्या पाण्यात मिळालेल्या अशाच एका रसायनाचा शोध निरुपयोगी ठरला होता.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. 10 वर्षानंतर लंडन पासून फक्त 80 किलोमीटर दूर असलेल्या ऑक्सफर्डमध्ये या कथेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात झाली. तिथे 40 वर्षाचे हॉवर्ड फ्लोरी आणि त्यांचे 32 वर्षाचे सहकारी अर्न्स्ट चेन यांनी हे काम पुढे नेले. त्यात त्यांना नॉर्मन हिटलीचेही सहकार्य लाभले. 1922 साली ऑस्ट्रेलियातून ऑक्सफर्डला आलेल्या फ्लोरीने आपल्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आणि 1935 साली ते विभाग प्रमुख झाले. ब्रिटनची आर्थिक परिस्थिती तेव्हा फारशी चांगली नव्हती, तरीही त्यांनी विभाग सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी आणलेल्या तरुण रक्तापैकीच एक जर्मनीतल्या वाढत्या नाझीवादास कंटाळून आलेले चेन सुरुवातीची काही वस्त्रे सापाच्या विषातले काही पदार्थ शुद्ध करण्यात घालवल्यानंतर त्यांनी जीवाणूवर हल्ला करणाऱ्या प्रतिजैविकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला फ्लोरीनला दिला. तोपर्यंत हिटलीतही त्यांनी सामील झालेले होते. जीवाणूंना मारणारे लायझोझोम पासून अश्रू, लाळ आणि कोंबडीच्या अंड्याच्या पांढऱ्या भागातून शुद्ध करण्यात यश आल्यानंतर त्यांनी आणखी अशाच काही रसायनांचा शोध सुरू केला आणि तेव्हा पेनिसिलिन यांच्या नजरेत आले आणि त्यांनी पेनिसिलिनवर काम करायचे ठरवले. सुदैवाने पेनिसिलिनचे उत्पादन करणारी बुरशीही त्यांना जवळच्याच एका प्रयोगशाळेत मिळाली. हे वर्ष होते 1938. तेव्हा युरोपवर युद्धाचे ढग जमायला लागले होते. त्यामुळे संशोधनाला लागणाऱ्या निधीची उणीव आणखी वाढली. एक शेवटचा मार्ग म्हणून फ्लोरीननी अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनकडे आर्थिक मदतीची विनंती केली आणि ती मान्यही झाली. या टीमने मग जोमाने काम करून पेनिसिलिनच्या शुद्धीकरणातल्या अनेक अडचणींवर मात केली आणि अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण शुद्ध पेनिसिलिन पावडरच्या स्वरूपात त्यांना मिळाले. प्रयोगशाळेतल्या जीवाणूंवर तिचा त्यांनी यशस्वी वापरही करून बघितला. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे प्राण्यांवर प्रयोग. 1940 सालच्या मे मध्ये त्यांनी आजारी उंदरावर पेनिसिलिनचा परिणाम आजमावून बघितला. तोही अर्थातच यशस्वी झाला. आता जंतू संसर्गावर अतिशय प्रभावशाली असे शस्त्र प्रयोगशाळेत तयार होते, पण त्यांचा माणसावर वापर अजून दूरच होता. विद्यार्थी मित्रांनो, जून 1941 मध्ये फ्लोरी आणि चेन पोर्तुगाल मार्गे अमेरिकेला रवाने झाले. तिथे अनेक प्रयत्नांनंतर आल्फ्रेड रिचर्ड यांच्या मध्यस्थीने मर्क शार्प आणि दोमे, चार्ल्स फायझर आणि आर्स्किब आणि सन्स व लेड्रे या 4 कंपन्यांनी पेनिसिलिनच्या उत्पादनात रस दाखवला. अशा रीतीने डिसेंबर 1941 मध्ये पेनिसिलिनचे उत्पादन सुरू झाले. पण 7 डिसेंबर 1941 ला जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केल्याने अमेरिका देखील युद्धात 17 डिसेंबरला उतरली आणि मग हे उत्पादन ब्रिटनला जाण्याऐवजी अमेरिकेलाच त्याची गरज निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, मार्च 1942 मध्ये येल विद्यापीठाच्या प्रमुखाच्या पत्नीवर पेनिसिलिनचा अमेरिकेतला पहिला यशस्वी प्रयोग झाला. तोपर्यंत पेनिसिलिनची ख्याती सर्वत्र पसरली होती आणि मागणीही प्रचंड होती. त्या मानाने उपलब्ध पेनिसिलिन खूपच कमी होते. मागणी आणि उत्पादन यातली तफावत इतकी प्रचंड होती की पेनिसिलिन कोणाला द्यायचे हे ठरवण्यासाठी अमेरिकेत डो किलरच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली होती. जागतिक इतिहासात मित्र राष्ट्रांनी 6 जून 1944 रोजी फ्रान्सच्या नेरेमेडे किनाऱ्यावर फौजा उतरवण्याची घटना दुसऱ्या महायुद्धाला निर्णायक कलाटणी देणारी म्हणून महत्वाची मानली जाते. फार थोड्या लोकांना हे माहिती असेल की फ्रान्सच्या किनाऱ्यावर फौजा उतरवण्यापूर्वी ब्रिटिशांनी भरपूर पेनिसिलिनचा साठा करून ठेवलेला होता. मित्र राष्ट्रांनी दुसरे युद्ध जिंकण्यामागे पेनिसिलिनचीही महत्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. मे 1945 मध्ये जर्मनीचा पाडाव होण्यापूर्वी पेनिसिलिनने लाखो सैनिकांचे प्राण वाचवले होते. विद्यार्थी मित्रांनो, दुसरे महायुद्ध जिंकण्यात पेनिसिलिनने महत्वाची भूमिका बजावली असली तरी लाखो जीव वाचलेले असले तरीही नैसर्गिक पेनिसिलिनमध्ये अनेक दोष होते. 1942 साली एडवर्ड अब्राहमने पेनिसिलिनच्या रेणूची रचना सांगितली आणि 1943 साली डोरोथी होजकिन यांना त्यांची त्रिमिती रचना समजली. त्यानंतर मग नैसर्गिक रचनेत बदल करून तयार केलेले सेमी सिंथेटिक पेनिसिलिन वापरात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेनिसिलिन इंजेक्शन टोचण्याऐवजी पोटातून देणे शक्य झाले. प्रतिजैविकांवर खूप संशोधन होऊन अनेक प्रतिजैविके बाजारात आली, तरी देखील आजही पेनिसिलिनचे महत्त्व कमी झालेले नाही.
विद्यार्थी मित्रांनो, माणसाचे आयुष्यमान वाढण्यामागे प्रतिजैविकांची भूमिका महत्वाची आहे. प्रतिजैविक पूर्व काळात अमेरिकेत सर्वसाधारण आयुष्यमान 50 वर्षापेक्षा कमी होते. प्रतिजैविकांचा वापर सुरू झाल्यानंतर काही वर्षातच ते 70च्या वर गेले. लहान मोठी कुठलीही शस्त्रक्रिया करताना झालेल्या जखमेत जंतू संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके आवश्यक आहेत. ती नसती तर आज सर्रास होणाऱ्या मोतीबिंदू, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, बायोपास बरोबरच अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही शक्य झाल्या नसत्या असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, पेनिसिलिनचे औद्योगिक उत्पादन 1941 मध्ये सुरू झालेले असले तरी ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या भारतात तेव्हा ते उपलब्ध नव्हते. त्याच्या अनुपलब्धतेमुळेच कस्तुरबा गांधींचा 22 फेब्रुवारी 1944 रोजी फुफ्फुसाच्या जंतू संसर्गाने पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे 17 ऑक्टोबर 1947 रोजी कॅनडाच्या रेड क्रॉसमधून खास विमानाने भेट म्हणून आलेल्या पेनिसिलिनच्या 90 पेट्या दिल्लीच्या पालम विमानतळावर तत्कालीन आरोग्यमंत्री राजकुमारी अमृत कौर स्वीकारत असल्याचा फोटो सरकारच्या दप्तरात दिसतो. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने सामान्य माणसाला योग्य किमतीत औषधे पुरवण्याचे ध्येय समोर ठेवून पुण्याजवळ पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिकची उभारणी 1954 साली पूर्ण झाली आणि 1955 साली पेनिसिलिनचे उत्पादन सुरू झाले. देशातल्या जैव तंत्रज्ञानाची ही सुरुवात होती असे म्हणता येईल. त्यानंतर गेली कित्येक वर्षे पेनिसिलिन बरोबर टेट्रासायक्लिन, स्पेट्रोमायसिन, जेटामायसिन यासारख्या प्रतिजैविकांचा पुरवठा HN ने देशाला केला. थिरुमलाच्या सारख्या वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली हायमिन सारख्या पूर्णतः स्वदेशी प्रतिजैविकांचा शोध आणि विकासही इथे झाला. आजही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे म्हणजे ज्याचा शोध, विकास आणि औद्योगिक उत्पादन पूर्णपणे भारतातच झाले असे हे एकमेव औषध आहे. चीनकडून होणारी स्पर्धा आणि सरकारी अनास्था यामुळे आज ही संस्था दुर्दशेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकन उद्योगांनी फ्लेमिंगना आमंत्रित करून $1 लाख गौरव रक्कम दिली. त्यांनी ती रक्कम त्यांच्या सेंट मेरीज मेडिकल स्कूलला दिली. 30 युरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. टाइम साप्ताहिकानं त्यांची गणना 20व्या शतकातल्या 100 थोर वैज्ञानिकात केली. त्यांची 1943 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली व 1944 मध्ये त्यांना सर हा किताब प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेले मानसन्मान बघूया. फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन, इंग्लंड 1909. फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन, लंडन 1944. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना इंटिरियर प्राध्यापक म्हणून 1991 मध्ये सन्माननीय सुवर्ण पदक मिळालं होतं. रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स 1946. कॅमेरन पारितोषिक, एडिनबरो विद्यापीठ 1945. मॉस्कन पदक, रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन 1945 ला सुवर्ण पदक देण्यात आलं. रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन 1947 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, फ्लेमिंग यांनी सूक्ष्म जंतुशास्त्र, प्रतिरक्षा म्हणजेच रोगप्रतिकार क्षमता व रासायनिक चिकित्सा या विषयावर वैद्यकीय व वैज्ञानिक नियतकालिकातून अनेक निबंध लिहिले होते. विद्यार्थी मित्रांनो, सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू 11 मार्च 1955 साली लंडन येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतलं. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.